नमस्कार. न्यूज 18 लोकमतच्या इको फ्रेंडली बाप्पा या विशेष कार्यक्रमात मी संजय भुसकुटे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. गणपती आल्यानंतर आपण पर्यावरणपूरक गणेश उत्सवाच्या बद्दल दरवर्षी नेहमीच चर्चा करत असतो, पण दरवर्षी त्याला मिळणारा वाढता प्रतिसाद आणि आजूबाजूच्या वातावरणात होत असलेले बदल पाहिल्यानंतर या उत्सवातून आपण काय संकल्प करायला हवा, काय निश्चय करायला हवा आणि बाप्पाची मनोभावे पूजा करत असताना सभोवतालच्या निसर्गाचं आणि पर्यावरणाचं काय भान राखायला हवं याबाबत आजच्या या इको फ्रेंडली बाप्पामध्ये आपण विशेष चर्चा करणार आहोत. आणि आपल्याबरोबर आहेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे माननीय सदस्य सचिव डॉक्टर अविनाश ढाकणेजी. ढाकणे सर, मनपूर्वक आपलं स्वागत या कार्यक्रमामध्ये. आणि विशेषतः पर्यावरणपूरक गणेशोत्सव म्हटल्यानंतर बदलतं स्वरूप हे जर का पाहिलं तर मुळामध्ये एकूणच असणारं बदलतं स्वरूप गेल्या 3 दशकाचं पाहिल्यानंतर आज काय अनुभव येतो की कुठल्या स्तरापर्यंत आपण उत्साह आणि आनंदाच्या भरात येऊन पोचलेलो आहोत? खरं तर सर्वच उत्सव जे आहेत, मग ते धार्मिक असोत अगर सामाजिक असोत, ते उत्साहानेच साजरे केले पाहिजेत. आणि खूप चांगली गोष्ट आहे की त्याच्यात वाढता लोकांचा सहभाग. परंतु हा सहभाग जसा वाढतो तशी जबाबदारी पण वाढत असते. आणि गेल्या काही वर्षांमध्ये ज्या काही नैसर्गिक वस्तू पूर्वी वापरायचे लोक, ते सोडून वापरून फेकून देण्याच्या सारख्या ज्या वस्तू आहेत त्या वापरण्याकडे कल वाढला आहे. त्याचबरोबर त्यामध्ये आवाजाचा एक खूप मोठा प्रश्न नव्याने निर्माण झालेला आहे. खरं तर उत्सव साजरे करताना सगळ्यांचाच उत्साह वाढला पाहिजे. आपल्या आजूबाजूच्या लोकांनाही कुणाला त्रास व्हायला नको, ह्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे हे सगळंच पर्यावरणपूरक किंवा नैसर्गिक असलं पाहिजे. बरोबर. म्हणजे आपण जेव्हा बोलतो तर बोलताना अगदी हळू किंवा अगदी मोठा आवाज केला तर दोन्हींचा म्हणजे गडबड होऊन जाते संभाषणामध्ये. तसंच प्रत्येक ठिकाणचं आहे की कोणती गोष्ट अति करू नका किंवा पण कमी पण करू नका. जी प्रमाणात गोष्ट केली तर मग निसर्ग पण आपल्याला साथ देतो. मुळात सर, शास्त्राने आपल्याला सांगितल्याप्रमाणे की पर्यावरणपूरक उत्सवाची मूर्ती पर्यावरणपूरक असावी, त्याचं विसर्जन पर्यावरणपूरक असावं. पण जसं आपण म्हणलं की उत्साहाच्या भरामध्ये या सगळ्या गोष्टी बदलत गेल्या आणि कालानुक्रमे बदलत आहेत आणि त्याचे परिणाम सभोवतालच्या वातावरणात दिसून येतात. अशा उत्सवांच्या माध्यमातून सभोवतालच्या पर्यावरणाचं रक्षण करण्यासंदर्भात काही निश्चय किंवा संकल्प असे करावेत असं वाटतं का? हे खरं तर वाढतं पाण्याचं प्रदूषण जे आहे ही खूप चिंतेची बाब आहे. आणि सगळ्यांना म्हणजे आपण लहानपणापासून शाळेत शिकत आलो आहे की पृथ्वीवर 70% पाणी आहे, 30% जमीन आहे. त्या जमिनीतली बहुतांश जमीन जी आहे ती एक तर बर्फाखाली आहे, फॉरेस्ट आहेत. आणि प्रत्यक्षात जी जमीन आहे मग त्याच्यात खाण्यासाठी शेतीची जमीन, मग परत रोज वाढत असणारी बांधकामं, हे सगळ्या गोष्टींचा विचार करता उद्योग, तर प्रत्यक्षात किती शिल्लक राहतं आणि पाणी किती शिल्लक राहतं. पूर्वी नदी ओढ्यांना डायरेक्टली पाणी पिलं जात होतं. आता म्हणजे प्रत्येकच माणूस पाण्याची बाटली विकत घेतो, स्वस्त आहे म्हणून घेतो, हा एक भाग. आणि दुसरा भाग असा आहे की खराब पाणी पिल्याने रोगराई होते आणि त्यामुळे लोकांचा कल तसा आला. परंतु हे खराब पाणी कोणी केलं आणि कशामुळे झालं? तर उद्योगांवर तर आपण रेग्युलर कंट्रोल करतो, त्याच्यातही काही कधी अडचणी येतात, नाही असं म्हणता येणार नाही. बरोबर. परंतु ते बंद करता येतात, त्याच्यावर कारवाई करता येते. मात्र बऱ्याचशा आपल्या सामाजिक रूढी परंपरांमधून जेव्हा आपण म्हणजे जे काही पाणी आहे, जे पर्टिक्युलरली पिण्याचं पाणी, आणि ते खराब करतो, तर ते फक्त मानवालाच नाही तर सगळं जीवजंतूंना, वनस्पतींना, सगळ्यांनाच ते अपायकारक असतं. आणि हे होऊ नये हे खरं पाहिलं पाहिजे. पण दुर्दैवाने ते होत नाही. आणि दिवसेंदिवस जे आहे पाण्याची जी म्हणजे वॉटर क्वालिटी आहे तर ती खराब होत चालली आणि खूप चिंतेची बाब आहे. पुढच्या कालावधीमध्ये आणखी आपल्याला जर आपण आज प्रयत्न केले नाहीत हे कमी करण्याचा, तर पुढच्या कालावधीमध्ये मोठं संकट समोर येऊ शकतं. बरोबर. वाढती लोकसंख्या, वाढतं शहरीकरण, नागरीकरण, म्हणजे आपण मुंबईसारख्या शहराचा विचार केला तर समुद्राचं खारं पाणी शुद्ध करून वापरता येईल का, अशा पद्धतीचे प्रयोग आपण करायला जातोय. म्हणजे भीषण मानायला हवं. पण एवढं सगळं केल्यानंतर तरी काही मानसिक कल थोडासा जो आहे प्रदूषणमुक्त उत्सव करण्याकडे तो थोडासा वाढीला लागला असं वाटतं का? आणि एकूण या पर्यावरणपूरक गणेशोत्सवाकडे लोकांची वाटचाल किमान घरगुती तरी सुरू झाली असं वाटतं का? निश्चितपणे जेव्हा शासन असेल, समाजव्यवस्था असेल, इतर सामाजिक संघटना असतील, हे सगळे एक दिलाने जेव्हा काही एखाद्या गोष्टीसाठी प्रयत्न करतात तर त्याच्यात बदल घडतो.
पण हा बदल काही एक दिवसात होत नाही. बरोबर. कुठलाही बदल एक दिवसात होत नाही आणि एक दिवसात झाला तर तो चिरकाळ टिकत नाही, नाही. बरोबर. त्यामुळे बदल हा सस्टेनेबल राहायचा असेल तर त्या पद्धतीने निश्चितपणे एक चांगली वाटचाल होते आहे. बदल घडतोय. लोक स्वतःहून आज जर तुम्ही मार्केटमध्ये गेला तर इको फ्रेंडली गणपती मागणाऱ्यांची संख्या खूप वाढली आहे. बरोबर. त्याचबरोबर नैसर्गिक आरास पाना फुलांची, हो. नैसर्गिक रंग अनेक लोक घरी बनवतात आणि ते प्राऊड फील करतात हो. की माझ्याकडचा गणपती हा इको फ्रेंडली आहे. अनेक गणेश मंडळ आहेत जे प्राऊड फील करतात. त्यांना अभिमान वाटतो की आम्ही आता इको फ्रेंडली गणपती बनवला आहे, आमच्या आरास इको फ्रेंडली आहे. तर जेव्हा अशा गोष्टीत प्राऊड फील होईल लोकांना तर आपोआपच मग जे ते पाळत नाहीत ते त्यांना कमी लेखलं जाईल आणि जे पाळतात त्यांना एक समाजात चांगली प्रतिष्ठा मिळेल आणि ह्या चांगल्या गोष्टींना प्रतिष्ठा मिळाली की आपोआप समाज त्याच्या मागे जातो. आपण मग अशी चर्चा करत असताना अनौपचारिक चर्चेत म्हटलात की काही लोकांना आपण मंडळांना काही ठिकाणी सुचवलं की धान्यापासून करा, वेळ घटकांपासून करा, तर लोकांनी आपल्याला सांगितलं अरे नवीन विचार देता आम्ही हा प्रयत्न करतोय. मग अशा विचारांची पण गरज आहे. असं आहे की माझ्या घरी एक तुरटीचा गणपती 1 वर्षापूर्वी आणला होता. आता थोडासा कमी झाला आहे तो. म्हणजे तुरटीचा गणपती सुद्धा तुम्ही करू शकता. बरोबर. आणि तो अतिशय चांगला पाहिजे तसा शेप तुम्ही देऊ शकता आणि तो पाण्यात विरघळू शकतो जर तुम्हाला विसर्जन करायचंय. असंच मेटलचे गणपती आहेत जे आपण घरात रोज ज्या गणपतीची पूजा करतो. ऑलमोस्ट मला वाटतं महाराष्ट्रात तर प्रत्येकाच्या घरात गणपती आहे. म्हणजे असं क्वचितच देवघर असेल की ज्या देवघरात गणपती नाही. मग तोही गणपती ज्याची रोज पूजा करतो. मग आपल्याला प्रश्न काय आहे की कशासाठी ज्या वस्तू पर्यावरणाला हानी करणार आहेत अशा वस्तू वापरायच्या कशासाठी. खरं तर खूप मोठ्या प्रमाणावर पर्याय उपलब्ध आहेत. म्हणजे केवळ शाडू मातीच नाही तर अनेक प्रकारचे अगदी कणकेचा गणपती बनवला जाऊ शकतो. बरोबर. आलं लक्षात. तर अनेक आणि खरं तर दुसरं आपण अनेकदा बघतो की कुठल्याही स्वरूपात गणपती पाहतो आपण. बरोबर आहे. कधी झाडांच्या मध्ये गणपती दिसतो म्हणजे त्या टाईपचं चित्र तयार होतं, कधी एखाद्या फुलाचं होतं, कधी फळाचं होतं. ह्या सगळ्या प्रकाराने गणपती आपल्यासमोर येऊ शकतो. फक्त तशी दृष्टी आपल्याला येणं गरजेचं आहे. पण आपण गेले 10 दशकभर आपण सगळे प्रयत्न या माध्यमातून करतोय. हे प्रयत्न पाहिल्यानंतर एकूण जी आता सकारात्मक वाटचाल सुरू आहे तर लोक स्वीकारतायत. सभोवतालच्या पर्यावरणात होणारे बदलही त्यांच्या लक्षात येतात. एकूणच वर्षभरातील सर्व सण आणि उत्सव हे पर्यावरण स्नेही करण्याकडे लोकांचं कल आता जाण्याची गरज आहे असं लक्षात येतं. असं वाटतं का? एकूण सामाजिक भान लक्षात घेतात? नाही, निश्चितपणे केवळ गणेशोत्सवात नाही इतरही सगळ्याच सणांमध्ये असेल. इव्हन दिवाळीमध्ये आपण फटाक्यांचं प्रमाण कंपॅरेटिव्हली कमी झालं. कोरोनामध्ये खरंच खूप कमी झालं होतं आणि कोरोनामध्ये लोकांना थोडी जीवाची भीती वाटत होती. आणि म्हणजे मी आपल्याला म्हटलं की अजूनही लोक देवाला घाबरतात. खरंय. देवाची आणि आईची या 2 शब्द अजून घेतो आपण इतर कोणाची शपथ घेत नाही जनरली. तर ही का घेतो? कारण आपल्याला असं वाटतं नको आपण जर काही चुकीचं केलं तर आपल्याला शिक्षा होईल की काय. म्हणजे शिक्षा काय फक्त पोलिसांनी किंवा कोर्टानेच करावी असं नाही. तर शिक्षा करणारा जो दिसत नाही असाही एक हात आहे. आणि मला वाटतं ते सगळ्यांनी लक्षात घेऊन याच्यात प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. निश्चितपणे बदल घडतोय. खूप मोठ्या प्रमाणावर बदल घडतोय. मागच्या 5-10 वर्षात तर खूप चांगला बदल घडला आहे आणि यावर्षी मी पाहतोय महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणांमध्ये की इको फ्रेंडली गणपती मागणाऱ्यांची, आरास करणाऱ्यांची, सार्वजनिक मंडळांची खूप चांगल्या प्रकारचा हा प्रतिसाद आपल्याला या ठिकाणी दिसतोय. त्याचसोबत काही लोक त्याचा वापर जो आहे तो सुद्धा लोकांनी आता चांगला वाढवला. काही संस्था आहेत. पुनरावर्तन बद्दल सांगा ना की आपण मध्यंतरी ती चर्चा करताना सांगत होतात की पुनरावर्तनचा नवीन जो प्रयोग होतोय म्हणजे बऱ्याचदा आणि आपण विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्थांना सांगितले त्याच्यामध्ये सहभागी व्हावा. सगळ्यांना पत्र पाठवलेत आपण. बऱ्याचदा असं होतं की शासनाने प्रयत्न केला म्हणजे शासनाचा काही स्वार्थ आहे म्हणून करताय की काय किंवा कायदे अंमलबजावणी करताय, आमच्यावर बळजबरी करताय. तर त्यामुळं कुठल्या सामाजिक संस्था जर समोर आल्या आणि त्यांनी जर काही उपक्रम हाती घेतला चांगल्या प्रकारचा त्याला चांगला प्रतिसाद मिळतो आणि शासनाचा त्याला सपोर्ट असतो. त्यांनी केलाही पाहिजे. ते आपलं कर्तव्यच आहे. तर अशा प्रकारची जी पुनरावर्तन संस्था आहे पुण्यातली त्यांनी खूप चांगला प्रयोग मागच्या वर्षी केला. पुण्यात केला, ठाण्यात केला, मुंबईत काही प्रमाणात केला आणि जे गणपती आहेत इको फ्रेंडली गणपती त्यांनी घेतले लोकांकडून जमा करून आणि त्याचा पुनर्वापर करून जे काही गणपती बनवणारे लोक आहेत मूर्तिकार त्यांना ते माती परत दिली. मला वाटतं यापेक्षा चांगलं काय
वापर असू शकतो. आणि इवन म्हणजे ओव्हरऑल म्हणजे ग्लोबली काय किंवा राष्ट्रीय स्तरावर काय कुठल्याही वस्तू ज्या आहेत याचं जितक्या जास्तीत जास्त आपल्याला म्हणजे सर्क्युलर इकॉनॉमी ज्याला म्हणतो आपल्याला त्याचं जे आपलं बेसिकली 3 R's आहे, रेड्यूस, रियूज आणि रिसायकल, ते रिसायकलिंग जर करू शकलो तर तेवढे नैसर्गिक रिसोर्सेस जे आहेत त्याचा वापर कमी होईल. आणि आपली दुसरी भूमिका एक सातत्याने आपण घेतलीत की बंदीपेक्षा किंवा कडक अनुशासनापेक्षा समन्वयाच्या भूमिकेतून लोकशिक्षित करणं, वेगवेगळ्या माध्यमांच्या मधून लोकांना स्पर्धांच्या माध्यमातून पोहोचणं आणि त्यातून मिळणारा प्रतिसाद म्हणून हे परिवर्तनाचा एकूण बदल दिसतोय असं लक्षात येते का? हे अगदी बघा, आपल्याकडे कायदे ऑलमोस्ट प्रत्येक गोष्टीसाठी कायदे आहेत. रस्त्यावर थुंकू नये, थुंकल्यास दंड होईल. खरं आहे. बसमध्ये पूर्वी लिहिलेलं असायचं, आता मी एवढ्यात बसने प्रवास केला नाही त्यामुळे मला कल्पना नाही, परंतु सगळीकडे हे सगळं लिहिलेलं असतं. रस्त्यावर कचरा टाकू नये, प्लास्टिकची पिशवी आहे ती वापरायची नाही, हे सगळं लिहिलं. परंतु लोक वापरतात. पण बदल कधी घडतो? म्हणून तर आपण त्याची पब्लिसिटी करतो, लोकांना बरोबर घेतो, NGOजना बरोबर घेतो, एखाद्या सेलिब्रिटीला बरोबर घेऊन कॅम्पेन करतो, तर लोकांच्या मनामध्ये बदल करण्यासाठी. तर सेलिब्रिटी म्हणजे फक्त फिल्मवाले सेलिब्रिटी असू शकत नाहीत, एखादे चांगले सामाजिक कार्यकर्ते असतात, कोणी पॉलिटिकल लीडर्स असतात, यांना सोबत घेऊन आपण अशा प्रकारचे कॅम्पेन्स करतो आणि या कॅम्पेनमधून एक संदेश चांगल्या प्रकारे लोकांपर्यंत जातो. इव्हन आता तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त लोक कापडी पिशवी बाजारात घेऊन जाताना दिसत असतील. म्हणजे कोणी पण बघितलं तर पूर्वी समजा 10 लोक असतील तर आता 100 दिसत असतील, 100चे 1000 होतील, 1000चे 10,000, 1,00,000, ह्या पटीने ते वाढ होईल. पण त्याच्यासाठी ज्या लोकांना समाजात अनेक लोक ओळखतात अशी माणसं जेव्हा ते घेऊन जायला लागतील ना, तेव्हा त्याच्यात बदल घडेल. सेम गणेशोत्सवात असेल किंवा कोणत्याही उत्सवामध्ये असेल किंवा फटाके वाजवायचे असेल की घरातल्या मोठ्या माणसानेच ते नाही केलं तर आपोआप बाकीचे लोक सुद्धा त्यावर नियंत्रण ठेवतात. किंवा आपली नेहमी भूमिका आपण मांडता की आपण लोकांना सांगण्यापेक्षा असं करा, आपली सुरुवात आपल्या घरापासून केली पाहिजे. जे आपण स्वतः अनेक वर्षापासून घरी इको फ्रेंडली गणपती करताय, आपण इथे करतो. आणि तेवढंच नाही तर मला वाटतं गेल्या 30-35 वर्षात एकही फटाका वाजवलेला नाही. वा, हां, म्हणजे स्वतः अनुशासन आहे. अनुशासन स्वतः पाळण्याचा प्रयत्न करतो. ढाकणे सर, आपण जे म्हणताय ते खरंच अतिशय महत्त्वाचं आहे. सर, आता हे सगळं पाहिल्यानंतर असं वाटतं का की लोकमान्य टिळकांनी ब्रिटिशांच्या विरोधामध्ये जनमत तयार व्हावं म्हणून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं त्या ठिकाणी आणली, पण आता असं आहे की वर्तमानातला गणेशोत्सव आहे त्याच्यामध्ये सामाजिक प्रबोधन की येणारं पर्यावरण प्रदूषण ह्याच्यावर नियंत्रण करण्यासाठी कुठेतरी एक तुम्ही पर्यावरणपूर्वक जीवनशैली स्वीकारा, अशा पद्धतीने काहीतरी लोकांनी याचा स्वीकार करण्याची हीच वेळ आहे असं वाटतं का? नक्कीच असं आहे की लोकमान्य टिळकांनी म्हणजे जो घरात गणपती होता तो सार्वजनिक स्वरूप त्याला दिलं. त्याचं मुख्य कारणच हे होतं की लोकांमध्ये जनजागृती करायची होती, लोक एकत्र आले पाहिजेत, कारण त्यावेळेला अनेक बंधनं असायची आणि एकत्र येऊन मग आपल्याला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जे काही वेगवेगळे उपक्रम हाती घ्यायचे त्याच्यातून घेतले जात होते, समाज प्रबोधन होत होतं. आजही त्याच प्रकारच्या फक्त आपल्याला आता स्वातंत्र्य मिळाले, आपल्याला स्वतःपासूनच स्वातंत्र्य मिळण्याची गरज आहे. कारण आपल्याकडून जे काही आपल्यात दुर्गुण लागलेत किंवा आपल्याकडून जे काही निसर्गाचं नुकसान होतंय तर त्यातून आपल्याला आता मुक्तता मिळवायची आहे. या पर्यावरण रक्षणासाठी सुद्धा त्या मिशन मोडमध्ये काम करणं आता गरजेचं झालं असं मला वाटतं. सर, वर्तमानामधली तरुण पिढी आहे, सशक्त भारताची पुढची समर्थ नेतृत्व करणारी, भारताला पुढे नेणारी अशी पिढी आहे. या पिढीने खरं तर या सगळ्या जाणीवा जपण्याकरता काय करायला पाहिजे? आणि अशा गणेश उत्सवातून उत्साहात आपण मगाचपासून तेच म्हणतो असावा, आपणही म्हटलात उत्साहात असायलाच हवा कुठल्या उत्सवातनं. या पिढीने कटाक्षाने काय करायला पाहिजे? कारण हीच पिढी खरा महत्त्वाचा यामधला जो भूमिका आहे, रोल आहे, तो त्यामध्ये करणार आहे. खरं आहे आपण म्हणतायचं की भारत खरं तर आता तरुण देश आहे. जगातले अनेक देश ओल्ड एजमध्ये गेलेत, आपल्याकडे खूप मोठं तरुण रक्त आहे. त्याला योग्य पद्धतीने स्ट्रीमलाईन करण्याची गरज आहे. आणि हे करत असताना खरं तर संस्कार जे आहेत, जे प्राथमिकदृष्ट्या शाळेतून आणि आईवडिलांकडून मिळतात आणि आजूबाजूचा जो काही तुमचा परिसर असतो, जिथे तुम्ही राहता, ज्या लोकांमध्ये दिवसभर असता, त्यांतून आपण एक पिढी बनवतात. असं म्हणणे चुकीचं की पूर्वीचे लोक खूप चांगले होते, आताचे चांगले नाहीत, मला असं वाटत नाही. आताच्या लोकांना समजतं एवढंच होतं की त्याच्या प्रायोरिटीज काय आहेत. बरोबर, त्याच्या प्रायोरिटीज त्याला सांगणं गरजेचं असतं आणि त्या वेळेवर सांगणं गरजेचं. आताच्या पिढीला मला वाटतं खूप जास्त समजतं, त्यांच्याकडे खूप जास्त इन्फॉर्मेशन आहे. म्हणजे कालपर्यंत जी आपल्याला इन्फॉर्मेशन शोधण्यासाठी लायब्ररी पाहायला जायला लागत, आता 1 मिनिटात गुगल करून तो माहिती मिळते.
त्यामुळं मला वाटतं की ह्या पिढीला फक्त योग्य वेळेला योग्य प्रकारचा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचवणं आणि त्यांनाच याच्यात पुढाकार घ्यायला लावणं की जेणेकरून तुमचं जे भविष्य आहे ते उज्ज्वल करण्यासाठी तुम्हाला अभ्यास असेल, अर्थार्जन असेल, याचसोबत पर्यावरणाचं रक्षणसुद्धा करणं गरजेचं आहे हे सांगणं कारण मी मुद्दाम हा का प्रश्न विचारला की जेणेकरून सध्या वर्तमानामध्ये ही तरुण पिढी आणि गॅझेट यांचं इतकं अतूट नातं आहे की आईवडिलांशी बोलायला वेळ नाही पण गॅझेटवर कायम चिकटलेले असतात. तर तो मोठा वेस्ट सारखा मोठा प्रश्न आज भारतामध्ये नवीन निर्माण झाला आहे. जसं तो पाणी आणि हवा प्रदूषणापर्यंत मर्यादित होता, हे भीषण स्वरूप आपल्या डोळ्यासमोर दिवसेंदिवस दिसतंय. त्याकरता अशा उत्सवात बरेच लोक प्रयत्न करतात की वेस्ट एकत्र करून आपणही काही संकल्पना दिल्यामुळे लोक काम करतायत. काय सांगता येईल, ह्याच्याकडे पण पाहण्याची गरज आहे. नाही बघा, जसं जसं मानव म्हणजे जेवढे प्राणी मात्र आहेत ना त्याच्यात स्वार्थ असलेले एकच माणूस म्हणजे एकच प्राणी आहे, त्याचं नाव आहे माणूस. ज्याला भूक नसतानाही खातो. बरोबर. बाकी कुठलाही प्राणी भूक नसताना खात नाही. कुत्रा सुद्धा किंवा घोडा सुद्धा, कोणताही जंगली प्राणी असतील, भूक असेल तरच खातो. माणूस आहे की भूक नसली तरी थोडंसं घ्या म्हटलं तर घेतो. एनिवेज काही हरकत नाही, कारण ते याच्याने आलं. परंतु हे सगळं असताना आपल्याला ह्या जे काही विकास होतो आणि विकास होत असताना नैसर्गिक स्रोत जे आहेत ना त्याच्यातूनच हे काढलं जातं. तुम्हाला काय असं हवेतून काही निर्माण करता येत नाही. हे म्हणजे जमिनीतूनच तुम्हाला काढायचे, पाण्यातूनच हे सगळं काढायचं. त्यामुळे त्याचा ऱ्हास होतो. परंतु त्याला तुम्हाला कॉम्पेन्सेट करणं गरजेचं आहे. ज्या वेळेला तुम्ही एखादी गोष्ट केली तर निसर्गाला कॉम्पेन्सेट करायला पाहिजे. नाही केलं तर मग काय होतं, कधी भूस्खलन होतं, कधी पूर येतात, कधी दुष्काळ पडतो, कधी रोगराई येते. अशा अनेक गोष्टी आहेत की जे निसर्ग जो आहे ना तो त्याचं रूप जे आहे त्याचं रूप चांगलंच आहे. परंतु तुम्ही जर त्याच्याशी छेडछाड केली, खूप जास्त त्रास दिला, जसं एखाद्या माणसाला किती शांत माणूस आहे, बरोबर, सगळं संयमी आहे, पण तुम्ही त्याला रोज जर त्रास दिला तर त्याचा पण संयम ढळेल. तसं निसर्गाचा का नाही ढळणार? मग तो तर निर्माता आहे. खरंय, निसर्ग तर निर्माता आहे या सगळ्या गोष्टींचा. हे तुम्ही चांगलं उदाहरण दिलं की शांत माणूस असेल त्याला खूप त्रास दिल्यानंतर तोही उसळी मारणार, तशाच पद्धतीचा निसर्ग उसळी मारतोय. म्हणून मग पर्यावरणपूरक जीवनशैली करता लोकांनी अग्रक्रमाने बदलण्याची गरज आहे. आणि हे सशक्य असं वाटतं का तुम्हाला? मला वाटतं की सगळ्यात सोपं हे आहे, बाकीच्या गोष्टी डिफिकल्ट आहेत. म्हणजे थोडक्यात काय की भरपूर पाणी आहे म्हणून काय तासभर शॉवर खाली उभं राहायचं किंवा 8 बादल्या 10 बादल्या पाणी अंगावर ओतून घ्यायचं, गरज नाही. बरोबर आहे. जी गोष्ट जितकी आवश्यक आहे तेवढीच करावी. अनावश्यक गोष्टी किंवा कचरा आता नगरपालिका, महानगरपालिका सगळे उचलून नेत आहेत, तर द्या ना, म्हणजे त्या कचरा कुंडीमध्ये द्या, वेगवेगळा करून द्या. त्रास काय त्याच्यात? जे गोष्ट सहज शक्य आहे, ज्याला 1 रुपयाही तुम्हाला एक्स्ट्रा खर्च करायचा नाही, त्या गोष्टी करायला काय अडचण आहे. दुसरं, एखादे रियूज करायला पाहिजेत. मग का नाही करत? की वस्तू ज्या आहेत त्या जेवढ्या त्या परत परत वापरल्या जातील त्या वापरल्या पाहिजेत. आता अनेकदा आपण पाहतो कपडे, कुठल्या तरी काहीतरी वस्तू ड्रेनेजमध्ये टाकल्या जातात, ड्रेनेज चोकअप होतं, ते काढायला नगरपालिका, महानगरपालिकेला त्रास होतो, पैसे खर्च होतात. कधी कधी म्हणजे जे काही दिल्लीत मध्ये IITतली 3 मुलं जी काही घटना घडली आपल्याला कल्पना असेल की पूर आला अचानक आणि ते खाली बेसमेंटला होते, तर हे सगळं अडकून बसलेलं होतं. आपण काय करतो नेमकं, का करतो, कशाला फेकायचं, ते त्यापेक्षा ते योग्य ठिकाणी डिस्पोज करा. आणि त्यासाठी पूर्वी एवढी सुविधा नव्हती, पण आज सगळ्या नगरपालिका असतील, महानगरपालिका, ग्रामपंचायती सगळी सुविधा उपलब्ध करून देत आहेत आपल्याला. ती योग्य ठिकाणी द्या, फक्त ते करतील, त्याची चांगली व्यवस्था करतील, त्याच्यातून मटेरियल रिकव्हरी करतील, त्याच्यातून 4 पैसे मिळवतील आणि तेच परत तुमच्यावरच खर्च करतील. खरं. त्यामुळे डिफिकल्ट काहीच नाही आहे. बेसिकली आपली जीवनशैली जी आहे ही जगत असताना माझ्याकडून कोणाला त्रास काही होणार नाही, मानवाला नाही, जीवजंतूला नाही आणि वनस्पतीला नाही. एवढं केलं तर खूप झालं. मग आता झाड लावलं पाहिजे. आता एक स्कीम चालू आहे, एक पेड मा के नाम. प्रत्येकाने एक जर झाड लावला, 143 कोटी जनता आहे. बरोबर आहे. केवढा मोठा विचार करा. बरोबर. एका वर्षाला एकाने जर लावलं, त्याच्यातले समजा लहान मुलं हे ते म्हातारी माणसं सोडून दिलं 100 कोटी, तर कुठलीही गोष्ट म्हणजे बाकी न करता एका वर्षाला या देशात 100 कोटी झाडं अशीच लागू शकतात. प्रत्येकाने एक झाड लाव, अवघड आहे का? नाही, बरोबर आहे.
तेवढंच नाही, आपण मंदिरात जातो अनेकदा, हो. देवाकडे प्रार्थना करतो, मागतो काहीतरी, एक झाड लावलं तर तो देव पण तुम्हाला प्रसन्न होईल. झाड लावा आणि हे करा. आता बरेच जण विचारतील, नाही आम्ही तर मुंबईत राहतो, फ्लॅटमध्ये राहतो, 70 मजल्यावर राहतो, आलं लक्षात. तर तुम्ही जसं कुठे इतर ठिकाणी फिरायला जाता, काय जाता, झाड लावा, काहीच हरकत नाही. पण ती मानसिकता निर्माण व्हायची गरज. म्हणून मला असं वाटतं की कुठल्याही गोष्टी अशा प्रकारच्या करत असताना एक मिशन मोडमध्ये करण्याची गरज आहे. मला वाटतं ती वेळ आता आली आहे की आणखी याला थोडं पुश करून हे सगळं जो प्रकार आहे हा सगळा मिशन मोडमध्ये घ्यावा लागेल, की जेणेकरून मोठ्या प्रमाणावर हजारो लाखो लोक ह्या आपल्या कामामध्ये सहभागी होतील. डॉक्टर अविनाश ढाकणेजींनी आता महत्त्वाचा मुद्दा जो सांगितला ना तो खूप आवश्यक आहे. आजच्या उत्सवातून आपण असा संकल्पने निश्चय करायला हवा वर्तमानातल्या पर्यावरणाचं संवर्धन कसं होईल याकरता. म्हणून आपण ही विस्तृत चर्चा केली. कारण ते देखील सनदी अधिकारी असल्यानंतर देखील स्वतःकडे 2 गाड्या असताना देखील डबा आणायला ते गाडी पाठवत नाही असं नेहमी सांगतात. आणि फाईल करता मी गाडी पाठवत नाही, त्यापेक्षा मी ते स्वतःबरोबर घेऊन येतो आणि डबा नसेल तर मी इथेच काहीतरी कॅन्टीनचं खातो. असा सर आपण एक वेगळा विचार करणारे आपण अधिकारी आहात. म्हणून असा विचार स्वतःपासून करणारे असल्यामुळे आजच्या या चर्चेमध्ये आपण सहभागी झालात आणि आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन आणि खूप चांगला विचार व्यक्त केलात. त्याबद्दल आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा पण देतो आणि अशीच उत्तरोत्तर आपण या पर्यावरण क्षेत्रामध्ये वेगवेगळे उपक्रम करावेत अशा सदिच्छा व्यक्त करतो. इको फ्रेंडली बाप्पा हा न्यूज 18 लोकमतचा एक असा विशेष उपक्रम यासाठी होता केवळ गणपती बाप्पावर चर्चा करायची नाही, या उत्सवाच्या माध्यमातून समाज प्रबोधन कसं होईल जे पर्यावरण आणि प्रदूषणाला नियंत्रणाकरता आवश्यक भूमिका बजावेल, हेच न्यूज 18 लोकमत इको फ्रेंडली बाप्पाचं प्रथम कर्तव्य आहे. या ठिकाणी स्वल्पविराम घेऊया. पुन्हा भेटूया अशा विशेष कार्यक्रमाच्या निमित्तानं. तोपर्यंत आपण पाहत राहा न्यूज 18 लोकमतच्या विशेष बातम्या.